सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झालेला आहे। आज यात्रेतील मुख्य असा पहिल्या दिवसाचा विधी जो आहे तो म्हणजे तैलाभिषेक। त्याला कन्नडमध्ये यन्निमज्जन असं म्हटलं जातं, संबोधलं जातं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मानाचे 7ही नंदीध्वज जे आहेत ते संपूर्ण हिऱ्याबोवाड्यापासून ते 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी निघत असतात। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी ह्या 68 लिंगांची स्थापना जी आहे ती शहराच्या लगत केलेली आहे आणि याच 68 लिंगांना आज यन्निमज्जन म्हणजेच तैलाभिषेक जो आहे तो केला जातो। सकाळी साधारणपणे 8:30 वाजता निघालेली ही संपूर्ण मिरवणूक जी आहे या यात्रेची ती साधारण रात्री 8 वाजेपर्यंत जे आहे ती चालत असते आणि सर्व 68 लिंग जे आहेत जे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेत त्याला तैलाभिषेक करण्याचा हा विधी जो आहे तो आज पहिल्या दिवशीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय हे खरं तर पांढऱ्या शुभ्र वेशभूषेमध्ये याला बाराबंदी असं संबोधलं जातं। या बाराबंदी वेशामध्ये हे सर्व सिद्धेश्वर भक्त जे आहेत ते या 68 लिंगांना दर्शन घेतात, तैलाभिषेक करतात आणि पहिल्या दिवसाचा विधी जो आहे तो संपवतात। आपण पाहतोय खरं तर मानाचे 7 नंदीध्वज जे आहेत ते या ठिकाणी एकत्र दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर समतेची यात्रा म्हणून देखील या सिद्धरामेश्वरांच्या यात्रेकडे पाहिलं जातं। या यात्रेमध्ये जे नंदीध्वज आहेत म्हणजेच ज्या काठ्या आहेत त्या योगदंडाचं प्रतीक आहे। योगदंडाशी कुंभारकन्येचा विवाह जो आहे तो उद्या दुसऱ्या दिवशी जो आहे तो लावला जातो आणि त्याचंच प्रतीक म्हणून हे नंदीध्वज जे आहेत या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आणि यामध्ये विविध समाजाला जो समानतेचा संदेश देणारा हा संपूर्ण सोहळा आहे। विविध समाजाचा मान जो आहे तो या काठ्यांना असतो आणि त्या समाजाच्या काठ्या या संपूर्ण या यात्रेमध्ये ज्या आहेत ते असतात। एकूण 5 दिवस ही यात्रा चालते, त्यातील हा पहिला दिवस जो आहे तो म्हणजे तैलाभिषेकाचा, तो आता या यात्रेला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।